आज आपण बनवणार आहोत बुंदी न पाडता मोतीचूरचे लाडू, ते पण हलवाई स्टाईल. सो चला स्टार्ट करूयात. आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये आपल्याला 2 वाटी बेसन घ्यायचं आहे आणि बेसन चांगल्या प्रकारे तुम्ही चाळून घेतलेलं आहे. ते 2 वाटी बेसन घ्यायचं आणि मध्ये थोडंसं पाणी टाकत जे आहे त्या बेसनला आपल्याला फेटत जायचं आहे. मध्ये एक पण गाठ होऊ द्यायची नाही आहे आणि चांगल्या प्रकारे कंटिन्युअसली त्याला हलवत राहायचं आहे. एकदाच पाणी टाकायचं नाही, आपल्याला थोडं पाणी टाकायचं आहे. एकदाच पाणी टाकलं तर ते पीठ जे आहे ते पूर्ण पातळ होऊन जाईल आधीच. हे बघा, कंटिन्युअसली फेटून अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला जे आहे ते बॅटर आणायचं आहे. देन नंतर साईडला गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करायचं आहे आपल्याला. आणि आपण जसे पकोडे काढतो ना तसे पकोडे काढायचे आहेत. कशा पण आकाराचे काढा, कारण आपल्याला त्याला नंतर ग्राइंडच करून घ्यायचं आहे. सो फास्टमध्ये जे आहे ते, कारण ते बाइंडिंगमध्ये असं गोल वगैरे तर होणार नाही आहेत, कारण आपण जे आहे ते पीठ पातळ असतं आपल्या बुंदीचं. सो मस्त असे जे आहे ते पकोडे काढून घ्यायचे आहेत आपल्याला. जास्त करपेपर्यंत त्याला आपल्याला तळून घ्यायचं नाही आहे. नॉर्मल याचा कच्चेपणा जो असतो तो निघून जायला पाहिजे, असं तोपर्यंत आपल्याला याला फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये. आणि ते नंतर आपल्याला याला बाहेर काढून घ्यायचं आहे. आणि फुल गॅस करून टाका तुम्ही. आधी तेलामध्ये फुलच गॅस ठेवायचा आहे, मग तेलामध्ये ते टाका आणि थोडंसं फ्राय झाले हलकेसे की नंतर नॉर्मल गॅस जे आहे ते आपल्याला कमी करून घ्यायचा आहे. आणि मग जे आहे थोड्या वेळ ते तळून घ्यायचे आहेत आपल्याला हे पकोडे आणि साईडला काढून घ्यायचे आहेत. हे बघा, आपले सगळे पकोडे जे आहेत ते मी याचे काढून घेतलेले आहेत तळून वगैरे. एवढी एक प्लेट भरलेला आहे 2 वाटी पिठामध्ये, बेसन पिठाच्या. त्यानंतर मिक्सरमध्ये आपल्याला हे पकोडे टाकायचे आहेत आणि मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचे आहेत. खूप पण बारीक त्याचं आपल्याला पेस्ट करायचं नाही आहे. ते तुम्हाला पुढे दाखवेन मी की कसं आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे. ते 1 ते 2 वेळेस आपल्याला मिक्सर जे आहे ते फिरून घ्यायचं आहे. लगेच जे आहे ते बारीक होऊन जातं, त्याला जास्त वेळ लागत नाही. हे बघा, अशा प्रकारे एकदम दाणेदार दिसत आहे ना. त्यानंतर हे सगळे जे मिश्रण आहे ते आपल्याला वाटीमध्ये किंवा बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. आणि साईडला आपल्याला करून घ्यायची आहे याची चाचणी. आणि चाचणी जर परफेक्ट नाही झाली तर बुंदीचे आपले हे मोतीचूरचे जे लाडू आहेत ते फिसकू शकतात. सो त्याच्यावरती खूप लक्ष द्यायचं आहे. देन कढईमध्ये आपल्याला घ्यायची आहे 2 वाटी साखर. मी 2 वाटी बेसन पीठ घेतले, सो मी 2 वाटी साखर घेतलेली आहे. जेवढं आपण बेसन पीठ घेताल तेवढीच आपल्याला मध्ये साखर घ्यायची आहे. आणि 1 वाटीमध्ये पाणी टाकलेलं आहे मी. 2 वाटी साखरला 1 वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे. देन चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. चांगली मस्त याची चाचणी करून घ्यायची आहे आपल्याला. 1 तारची चाचणी करून घ्यायची आहे. बघा, असं हातावरती पडलं. आणखीन चाचणी झालेली नव्हती माझी. नंतर आणखीन थोडा वेळ ती गॅसवर हे केली मी. नंतर 1 तार वगैरे येऊन गेली. हा बोटावर घ्यायचा आहे ना, असं बघायचं आहे 1 तार जर मध्ये होत असेल सो आपली चाचणी एकदम रेडी आहे. नंतर मध्ये इलायची पावडर आणि कलर टाकलेला आहे मी. केशरी कलर जो असतो तो कलर ॲड केलेला आहे. मध्ये इलायची पावडर टाकलेली आहे. ते चांगल्या प्रकारे मिक्स करायचं. आणि चाचणी आपल्याला झालेलीच आहे. सो जे आपण करून ठेवलेलं होतं बुंदीचं हे मिश्रण ते मध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे सगळं. आणि चांगल्या प्रकारे याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि स्टार्टिंगला आधी पातळ दिसतं, सो आपल्याला घाबरायचं नाही की यार पातळ झालं आता कसे आपण लाडू वगैरे बनवणार, सो नाही. कारण नंतर जे आहे ते बुंदी मोतीचूरचं जे आपण मिश्रण केलेलं होतं हे बेसन पिठाचं, हे नंतर जे आहे ते पाक सोकून घेता येईल. आपल्याला थोडा वेळ झाकून ठेवावं लागतं. 10 ते 15 मिनटं मी झाकून ठेवले. हे बघा, असं आधी जे आहे ते पातळ होऊन जाईल. नंतर याला झाकून ठेवायचं आहे आपल्याला आणि 10 ते 15 मिनिट ठेवून द्यायचं आहे गॅसवरती साईडला. 10-15 मिनटानंतर आपण प्लेट काढून बघायचे आहे. सो आपलं जे मिश्रण आहे ते एकदम रेडी होईल. जसं आपल्याला लाडू बांधायला लागतं की हातात बाइंडिंग यायला पाहिजे त्याची. सो तशा प्रकारे आपलं हे जे आहे ते रेडी होऊन जातं. हे बघा, पूर्ण जे आहे ते पाक सोकून घेतलेला आहे बुंदीने. त्यानंतर याच्यावरती आपण ड्रायफ्रूट्स टाकू शकतो कोणते पण. मी ते जे आपले खरबुजाच्या ज्या बिया असतात त्या बिया मी टाकलेल्या आहेत मध्ये. आपण काजू, बदाम, पिस्ता वगैरे काही पण कोणचं पण आपण जे आहे त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाकू शकतो आपल्या आवडीनुसार, कारण कुणाला कसे ड्रायफ्रूट आवडतात कुणाला कसे. त्यानंतर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि लाडू बांधायला स्टार्ट करायचे आहे. लाडू चांगल्या प्रकारे मस्त असे बांधून घ्यायचे. लाडू करण्याच्या आधी आपल्याला या मिश्रणावरती 1 ते 2 चमच तूप टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून असं वाटेल की हे सगळे लाडू जे आहेत आपण तुपामध्ये केलेले आहेत. सो हे खूप मस्त ट्रिक आहे. वरतून तूप टाकून मस्त लाडू असे बनवून घ्या. तर या लाडूवरती आपल्याला डेकोरेशनसाठी म्हणून जे आहे ते मी ते खरबुजाच्या बियावरती लावून घेतलेले आहेत. 2-2, 3-3 काय जे असतात ते आपण वरती ह्याच्यावरती काजू पण लावू शकतो, बदाम पण लावू शकतो. पण मी ते खरबुजाच्या बिया लावून घेतलेले आहेत. मस्त आपले लाडू रेडी आहेत. मस्त असे एन्जॉय करा. खूप भारी लागतात. ही रेसिपी नक्की ट्राय करा. चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या.